जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी यादव गटाचे शिरोळ येथील शिवाजी बाळासाहेब चव्हाण यांची तर उपसभापतिपदी सौ माधुरी बाबासू सावगावे यांची निवड झाल्यानंतर शिरोळ शहरात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. फटाक्यांची आतषबाजी, गुलालांची उधळण आणि कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. निवडीनंतर आयोजित सत्कार समारंभात ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाषसिंग राजपूत यांनी जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा इतिहास उलगडून सांगितला. बाजार समितीची स्थापना, जमिनीचं अधिग्रहण, व्यापाऱ्यांना प्लॉट वाटप, त्या काळातील जिरायती जमिनीची परिस्थिती, बाजार समितीच्या विकासाचा प्रवास आणि शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हितासाठी झालेल्या विविध निर्णयांचा त्यांनी सविस्तर आढावा घेत उपस्थितांना ऐतिहासिक माहिती दिली. यावेळी शिरोळ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव व विराजसिंह यादव यांच्या वतीने नवनिर्वाचित सभापती शिवाजी चव्हाण आणि उपसभापती माधुरी सावगावे यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव म्हणाले, शिरोळ शहराला पुन्हा एकदा जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापतिपद मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे. कार्यकर्ते, सभासद आणि नागरिकांनी दाखवलेला विश्वास शिवाजी चव्हाण निश्चितच सार्थ ठरवतील. बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी, शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हितासाठी ते सातत्यानं कार्य करतील. त्यांच्या पाठीशी यादव गट आणि आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या शेवटी उपसभापती सौ माधुरी सावगावे यांनी आभार प्रदर्शन करत आपल्या मनोगतात बाजार समितीच्या विकासासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याची भूमिका स्पष्ट केली. शेतकरी, व्यापारी आणि सभासद यांच्या सहकार्यानं बाजार समिती अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रगत करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं त्यांनी उपस्थितांना सांगितलं व मनपूर्वक आभार मानले. यानंतर शिरोळ येथील यादव पॅनलचे नेते तथा सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल कुमार यादव यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित सभापती शिवाजी चव्हाण यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. अनिल कुमार यादव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि जल्लोषात मिरवणूक काढली. शिरोळ येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात कैलासवासी आमदार भाई दिनकररावजी यादव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. घोषणाबाजी आणि उत्साहपूर्ण वातावरणात रॅलीची सांगता करण्यात आली. याप्रसंगी पंडित काळे, धनाजी पाटील नर्देकर, पांडुरंग माने, दीपक भाट, टेलू देसाई, अक्षय भाट, अमर संकपाळ, चंद्रकांत भाट, अंकुश बाटोळे, संजय चव्हाण, उल्हास पाटील, दीपक मोहिते, अविनाश कांबळे, उदय संकपाळ, प्रफुल्ल कोळी, डी.बी. चव्हाण, पांडुरंग पवार, गणेश गवळी, काका कोळी, सुनील देशमुख, अभिजित गुरव, बजरंग सुतार, तुकाराम पाटील, फत्तेसिंग मोरे यांच्यासह यादव गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.